सो माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक वन्स अगेन टू द फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. मॅथ्स मेड इझी. वी आर लर्निंग कॉम्प्लेक्स नंबर्स. Complex numbers are exercise 1.3 we are solving because so far we have studied modulus and argument of the complex number. Modulus is very easy. R is equal to under root x square plus y square किंवा a plus b मध्ये असेल तर under root a square plus b square. म्हणजे इन शॉर्ट रूट मध्ये रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर. बट बेटा आर्ग्युमेंट साठी टू थिंग्स आय हॅव गिवन. व्हॉट अबाउट आर्ग्युमेंट? आर्ग्युमेंट इज अँगल मेड बाय दॅट ओपी. तो जो ओपी होता, ओपी वेक्टर म्हणा त्याला फिजिक्सच्या भाषेत, किंवा दॅट ओपी होता तो जो रोटेट होतो फिरतो, तर त्याचा फक्त एक्स ऍक्सिस सोबतचा अँगल जो असतो मायनस पाय. मी लिहू कंडिशन मायनस पाय, तो जो थीटा आहे बेटा बरं का, मॉड्युलस आणि अँप्लिट्यूड. सो मॉड्युलसचा फॉर्म्युला काय बेटा? आर इज इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे ना? वेन द कॉम्प्लेक्स नंबर इज इन द फॉर्म ऑफ झेड इज इक्वल टू प्लस बी आय. आणि हे जे अँप्लिट्यूड ना बेटा, तो तुझा थीटा कसा असला पाहिजे? लेस दॅन ऑर इक्वल टू पाय. पाय चालेल, परंतु इट हॅज टू बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू मायनस पाय. क्लिअर आहे? क्लिअर आहे? सो मायनस पाय पेक्षा मोठा, लेस दॅन ऑर इक्वल टू पाय. शुरू किया जाए. सो बच्चा फर्स्ट वन विल सॉल्व. फर्स्ट वन 7 minus 5y. So I'll write z is equal to 7 minus 5y. So इथे x किती आहे? 7. y किती आहे? -5. कंपेअर करा. z is equal to x plus iy सोबत. So x is 7, y is -5. So बच्चा r is under root x square plus y square. म्हणजेच रूट मध्ये 7 चा स्क्वेअर प्लस -5 चा स्क्वेअर, म्हणजेच रूट मध्ये 49 -5 चा काय बेटा? 25. सो रूट मध्ये 9 आणि 5 14, हात चाले 1, 4 2 6 1. कीप इट ॲज इट इज, देयर इज नो इशू. डन. आता नीट लक्ष दे. एक्स पॉझिटिव्ह, वाय निगेटिव्ह, म्हणजे माझा पॉइंट कुठे आहे नेमकं? हे बघ, क्वाड्रंट सिस्टम मध्ये जर का मला हा पॉइंट काढायचं म्हणलं तर बेटा एक्स इज 7, वाय इज -5. सो एक्स इज पॉझिटिव्ह. हे बघ ना, हा प्लस एक्स, हा आपला -x, हा प्लस वाय आणि हा -y. एक्स इज पॉझिटिव्ह, वाय इज निगेटिव्ह. सो माझा पॉइंट कुठेतरी इथे असणार आहे. 7 -5. क्लिअर बेटा? त्याला मी पी म्हणतो. 7 -5. आर यू अंडरस्टँडिंग? हा पॉइंट हो. पॉइंट कुठे गेला? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. मी तुम्हाला नेहमी बोललो होतो की आर्ग्युमेंट ऑफ फर्स्ट टू म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर इन द फर्स्ट टू क्वाड्रंट्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. And argument of complex number in the last two quadrants will become always negative. कसं ते you will understand shortly. बच्चा अँगल हा -पाय आणि पाय मध्ये असला पाहिजे. आता जर मी अँटी क्लॉकवाईज फिरत चाललो तर व्हॉट विल हॅपन बच्चा? इथून पायच्या पुढे येईल तर चालणार नाही. पाय पेक्षा छोटा असला पाहिजे. पाय पण चालेल. सो मला आता कसं जावं लागेल? क्लॉकवाईज. सो कुठेतरी लिहून ठेवा. पहिले 2 क्वाड्रंट्स मीच लिहितो. क्वाड्रंट फर्स्ट अँड सेकंड. ओके. आणि क्वाड्रंट थर्ड अँड फोर्थ. काय करायचं बच्चा? फर्स्ट आणि सेकंड असेल तर अँटी क्लॉकवाईज ACW असली तुम्ही, आणि थर्ड अँड फोर्थ असेल तर क्लॉकवाईज. क्लिअर आहे बेटा? एकदम सिंपल. कायम फॉलो कर. मग इथे बघ, इथे मला कसं जावं लागेल बेटा? क्लॉकवाईज. सो इन दिस वे. आर यू गेटिंग? सो मी जर का टॅन थिटा काढला, इथून जर परपेंडिक्युलर टाकला, चेक तर काय होईल बघ? हॉरिझॉन्टल डिस्टन्स इज 7, व्हर्टिकल इज 5. बघ ना, एक्स इज 7, वाय इज 5. सो इथून जर का मी टॅन थिटा काढला तर टॅन थिटा काय होईल बेटा? हाईट अपॉन बेस. आर यू गेटिंग? सो 5/7. 5/7. अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. जसं बोलायचं तसं बोला, उलट पालट नाही करायचं. थिटाच्या समोरची 5/7 झालं. सो बच्चा हे झालं मॅग्निट्यूड मध्ये. फक्त काय करायचं आता? क्वाड्रंट थर्ड अँड फोर्थ आहे, सो क्लॉकवाईज जावं लागेल. सो निगेटिव्ह साईन टाकून द्यायचं. कळलं का नाही कळलं? आर यू अंडरस्टँडिंग? काय करायचं तुम्हाला? टॅन थिटा हॅज बिकम दिस. ओके. सो थिटा विल बी
tan inverse of 5/7. Theta will be tan inverse of 5/7. आता मुद्दा असा आहे की इथे तर काही राऊंड ऑफ होणार नाहीये. सो जस्ट डू इट वन थिंग, निगेटिव्ह साईन टाकून दे त्याला. निगेटिव्ह tan inverse of 5/7 because your amplitude बर का, amplitude is nothing but angle, argument of z असं लिहितो ना आपण त्याला, argument of z किंवा amplitude of z, amplitude of z will be negative minus this way. क्लिअर आहे. सो ती थर्ड आणि फोर्थ मध्ये क्लॉकवाईज म्हणजेच निगेटिव्ह येणार आहे. आर यू अंडरस्टँडिंग? आणि अँटी क्लॉकवाईज असल्यामुळे पॉझिटिव्ह. सो टेक द स्क्रीनशॉट. दिस वॉज द आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, चलो सेकंड वन. √3 प्लस √2i. सेकंड त्याला नाव द्या आपण z इज इक्वल टू √3 प्लस √2i. म्हणजे आता इथं x किती आहे? √3. y किती आहे? √2. r इज इक्वल टू अंडर रूट x चा स्क्वेअर प्लस y चा स्क्वेअर. सो रूट मध्ये x इज √3 त्याचा स्क्वेअर किती झाला? 3. y इज √2 त्याचा स्क्वेअर किती झाला? 2. सो रूट मध्ये 5. हे झालं मॉड्युलस. व्हॉट अबाउट अँप्लिट्यूड सर? आता बघ x आणि y दोघंही पॉझिटिव्ह आहे, म्हणजे पटकन काय करायचं, डायग्राम काढायची. पॉझिटिव्ह म्हणजे कुठेतरी इथे येईल. आर यू गेटिंग? सो हा O आणि हा पॉइंट P विच विल बी √3 आणि √2 झालं. ओके, परपेंडिक्युलर ड्रॉप करा. हे बघा आडवं √2, वर्टिकल √2. x इज √3, y इज √2. आता बघ फर्स्ट आणि सेकंड आहे अँटी क्लॉकवाईज आहे, म्हणजेच पॉझिटिव्ह, असं लक्षात ठेव नाही का. आणि क्लॉकवाईज मेजरमेंट इज ऑलवेज निगेटिव्ह. ठीक आहे. सो काय करणार बेटा मी आता, बघ tan थीटा इज इक्वल टू हाईट अपॉन बेस. सो √2 अपॉन √3. काय करणार? √2 अपॉन √3. आणि हा जो थीटा आहे दॅट विल बी tan इनवर्स ऑफ √2 upon √3. Keep it as it is. Will be positive. It will be positive. So theta is the argument of z. Clear beta? Theta will become positive कारण की first आणि second quadrant आहे. Take the screenshot. Done. Next one. Third. बघ आता पटापट करूया आपण. r is equal to अंडर रूट -8 चा स्क्वेअर प्लस 15 चा स्क्वेअर. गेटिंग? सो रूट मध्ये -8 चा किती झाला? 15 चा किती झाला? 225. सो रूट मध्ये 260, 70, 280, 289. डन. ओके, हा परफेक्ट स्क्वेअर आहे का? नाही. ऑल राईट, कीप इट ऍज इट इज, काही अडचण नाही. आर आला. टॅन थिटा. आता बेटा लक्ष दे, हिअर एक्स इज निगेटिव्ह, वाय इज पॉझिटिव्ह. कुठे आला रे हा? बघ ना, एक्स इज निगेटिव्ह, वाय इज पॉझिटिव्ह. सेकंड क्वार्टर मध्ये आला हा नंबर तुझा. ओ पी चिक चिक चिक, परपेंडिक्युलर टाकायचा. हे बघ मायनस नाही लिहायचा, डिस्टन्स इज नेव्हर निगेटिव्ह. आडवं एक्स उभं 15 लिहायचं, टॅन थिटा लिहायचा 15/8 झालं. थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 15/8 लिहून दे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, कारण की फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट असेल तर पॉझिटिव्ह. अच्छा, एक मिनिट हा बेटा, एक मिनिट. सेकंड क्वाड्रंट मध्ये हा टॅन इनवर्स आला, बट अँगल हॅज टू बी मेड विथ द प्लस एक्स. अँगल मस्ट बी मेड विथ प्लस एक्स. सो दिस विल बी युअर अँगल. आर यू गेटिंग? मग आता मी याला थीटा नाही याला अल्फा लिहितो बेटा, नीट लक्ष द्या. याला थीटा नाही याला काय लिहितो मी? अल्फा. सो माझा हा टॅन अल्फा आला 15/8, किंवा अल्फा इज टॅन इनवर्स ऑफ 15/8. ओके, परंतु मला किती पाहिजे? चिक पाय मायनस अल्फा. आर यू अंडरस्टँडिंग?
मला हा पाहिजे ना बेटा. माय थीटा विल बी पाय मायनस अल्फा. सो माय रिक्वायर्ड थीटा विल बी पाय मायनस अल्फा. ओके. सो पाय मायनस अल्फा इज tan इनवर्स ऑफ 15/8. गॅस मी परत सांगतो, डोंट वरी. फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट आहे तर अँटी क्लॉकवाईज जा. आन्सर विल बी पॉझिटिव्ह. कसं? मी टॅन अल्फा काढला हाईट अपॉन बेसने. फक्त मुद्दा असा आहे, एक्स ऍक्सिस सोबत चा अँगल पाहिजे. तो जो अँगल आहे ना बेटा, दॅट अँगल थीटा विथ प्लस एक्स ऍक्सिस. क्लिअर बेटा? थीटा मेड बाय ओबी विथ प्लस एक्स ऍक्सिस. सो आता हा अल्फा आहे तर हा इतका पाय आहे ना. सो पाय मधून अल्फा गेला. सो पाय मायनस अल्फा वॉज माय थीटा. ठीक आहे, टेक द स्क्रीनशॉट. चलो फोर्थ वन. चलो फोर्थ वन. बर, याच्यासाठी काय करणार? मला याला सोडवावं लागेल एकदा. -3 गुणिले 1 -3 आणि -3 गुणिले -i +3i. मग बच्चा r इज अंडर रूट -3 चा स्क्वेअर 9 आणि 3 चा पण 9. 9 दुने 18. फार तर फार याला मी काय लिहू शकतो? 9 गुणिले 2 3√2. काही फरक नाही पडत. असं लिहा नाही तर असं लिहा. मुद्दा थीटाचा आहे. सो बच्चा टॅन, आता लक्ष दे, एक्स इज निगेटिव्ह, वाय इज पॉझिटिव्ह. कुठे आला रे हा? बघ ना बेटा, एक्स इज निगेटिव्ह, युअर वाय इज पॉझिटिव्ह. सो परत एकदा हा असा आला जसा एक्झॅक्टली मागाशी होता. -3,3. क्लिअर आहे? चला, टिक 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 टिक. डिस्टन्स इज नेवर निगेटिव्ह. 3 लिहा. याला अल्फा म्हणायचं. आर यू गेटिंग? आणि मग आपल्याला तर हा पाहिजे असतो, थीटा विथ प्लस एक्स ऍक्सिस ओनली. सो बच्चा थीटा इज पाय मायनस अल्फा, राईट? सो टॅन अल्फा काढा, हाईट अपॉन बेस 3/3 विल बी 1. सो बच्चा अल्फा विल बी, बघ ना, टॅन 45 1 आहे, π/4. टॅन 45 1 आहे ना. सो अल्फा इज π/4. रेडियन मध्ये लिहायचा नेहमी बच्चा, रेडियन मध्ये लिहायचं. सो बच्चा युअर थीटा विल बी पाय मायनस अल्फा. बघ ना, विथ एक्स ऍक्सिस ओनली, प्लस एक्स ऍक्सिस ओनली. सो पाय मायनस अल्फा इज π/4. सो 4 पाय मधून 1 पाय गेला, 3π/4. दिस इज द आर्ग्युमेंट. टेक द स्क्रीनशॉट. घाबरू नको, सावकाश जमतं ते सगळं. फक्त कंडिशन लक्षात ठेव. बघा, अर्थ सोपा आहे. थीटा काय? -पाय आणि पाय मध्ये. क्वाड्रंट पहिला आणि दुसरा असेल तर कसं जायचं? अँटी क्लॉकवाईज. आणि तिसरा आणि चौथा असेल तर क्लॉकवाईज. एवढं लक्षात ठेवायचं, संपलं. ओके. आणि अँगल हा फक्त प्लस एक्स ऍक्सिसच्या सोबत आहे. मग पहिला क्वाड्रंट असेल तर अॅक्यूट, दुसरा असेल तर बघ ऑप्ट्यूज. तसंच इथं हा आणि हा. टेन्शन घ्यायचं नाही. कंडिशन्स. चला पाचवं. -4 आहे. झेड इज काहीच अडचण नाही. चला, r इज इक्वल टू अंडर रूट -4 चा स्क्वेअर 16 -4 चा 16. जरा पटपट करतो मी बेटा. 16 अधिक 16 मी 16 गुणिले 2 लिहितो, विल बिकम 4√2. एक्स इज निगेटिव्ह, वाय इज निगेटिव्ह. सो प्यारे बच्चों, हा झाला -x, हा झाला -y. आर यू अंडरस्टँडिंग? बर, बघ लक्ष दे. एक्स निगेटिव्ह, वाय निगेटिव्ह, एक्स निगेटिव्ह, वाय निगेटिव्ह. असं काहीतरी येईल. हा पॉईंट पी, हा पॉईंट ओ. चिक 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 चिक. आता बघ, एक्सचं डिस्टन्स, वायचं डिस्टन्स 4 टाकून दे. 4 हॉरिझॉन्टल व्हर्टिकल. हायपोटेन्यूस नाही घ्यायचं रे बाबा, गडबडीत करशील गडबड. चला, काय करायचं बेटा? हा जो ओपी आहे याला थीटा म्हणणार का मी? सो थीटाचा असा होईल ना, जो नॉट ऍक्सेप्टेबल आहे. सो बच्चा प्लस एक्स सोबत म्हणजे क्लॉकवाईज जावं लागेल. कारण बघ ना, थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट ऑटोमॅटिक कितवा आला? क्लॉकवाईज जावं लागलं कंडिशन नुसार. बघ ना, क्लॉकवाईज जायचं. सगळं तुझ्या समोर आहे. तो असाच असेल अँटी तर पायपेक्षा मोठं व्हायला नाही जमणार, म्हणून क्लॉकवाईज जायचं. क्लिअर आहे? सो बच्चा दिस विल बी माय थीटा विच विल बी पाय मायनस अल्फा, बट इट विल बी निगेटिव्ह कारण की क्लॉकवाईज मेजरमेंट आहे बच्चा. क्लॉकवाईज मेजरमेंट आहे. अरे नाही कळलं का तुला? अरे हा पाय मायनस हे बघा अल्फा, पाय मधून अल्फा गेला, पाय मधून अल्फा गेला, हे झालं मॅग्निट्यूड. पण क्लॉकवाईज घेतलं ना बच्चा तू, सो निगेटिव्ह घ्यावं लागेल ना तुला साइन. चलो, सो प्यारे बच्चों,
tan alpha is 4 upon 4, which is 1. So alpha is pi by 4. Right? But theta is negative pi minus alpha, which is minus pi minus alpha is pi by 4. So negative. चारातून एक गेला 3 pi by 4. Screenshot घे. Getting easy, beta? Are you understanding? Fifth. चला पुढचं घेऊ. बघ सम्स वाढत चालले ना बरोबर समजतं सगळं. गेटिंग. चलो 6th one. Z is equal to √3 minus I. चला R काढा. अंडर √3 चा स्क्वेअर 3 प्लस आयचा करशील आयचा स्क्वेअर नाही आयचा जोडीदार कोण आहे -1 त्याचा स्क्वेअर काय आला +1. स्टेप बाय स्टेप करतो. डोंट वरी. हे बघ √3 चा स्क्वेअर प्लस आयचा जोडीदार कोण आहे बच्चा -1 चा स्क्वेअर. रूट मध्ये √3 चा आला 3 अधिक -1 चा आला 1 रूट मध्ये 4 म्हणजे आलं 2. x इज पॉझिटिव्ह y इज निगेटिव्ह. x इज पॉझिटिव्ह y इज निगेटिव्ह. प्यारे बच्चों हा +y हा -x हा -y. बघ x इज पॉझिटिव्ह y इज निगेटिव्ह. मग कुठे गेला x इज पॉझिटिव्ह y इज निगेटिव्ह. याला 4th क्वाड्रंट मध्ये कोणता पॉइंट बघ ना √3 आणि -1. सो x इज √3 y इज -1 म्हणजे x चा डिस्टन्स √3 आहे. चिक परपेंडिक्युलर टाक. हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे बच्चा आणि व्हर्टिकल किती 1. -1 नाही टाकायचं -1 तर कोऑर्डिनेट असतो ना. सो चलो क्लॉकवाईज चला. मी पहिल्या सम मध्ये प्लस साइन दिलं का निगेटिव्ह साइन द्यायचा जिथे जिथे क्लॉकवाईज आहे. बर सो बच्चा दिस इज माय थीटा. सो थीटा इज बरं एकदा काय करू tan थीटा इज इक्वल टू हाईट अपॉन बेस 1 अपॉन √3. आता मला माहिती आहे tan 30 इज 1 by √3. सो थीटा इज 30 डिग्री म्हणजेच पाय बाय 6 रेडियन. बट इट हॅज टू बी निगेटिव्ह कारण क्लॉकवाईज आहे ना. अरे आर यू अंडरस्टँडिंग. अरे बाबा निगेटिव्ह आहे ना. टू पुट निगेटिव्ह साइन ओनली. क्लॉकवाईज घेतलं की निगेटिव्ह साइन टाकायचं विषय संपला. स्क्रीनशॉट घे. झालं. चला आता 7th आणि 8th दोनच राहिले. सेवन्थ Z इज इक्वल टू 3. मी आता 3 ला असलो का 3 + 0 आहे. मार काय होईल बच्चा 3 चा स्क्वेअर अधिक 0 चा स्क्वेअर. रूट मध्ये 3 चा 9 0 चा 0 √9 इज 3. चला 3 आणि 0 हे बघ हा +x हा -x हा +y हा -y 3 आणि 0. सो x वरती 3 0 तर ऑटोमॅटिक येणारच आहे. सो पॉइंट P इज हियर 3,0. हे बघ हा OP x च्या सोबत किती अँगल करतोय बच्चा 0. विषय संपला. थीटा इज इक्वल टू 0 रेडियन पण आणि डिग्री पण विषय संपला. स्क्रीनशॉट घ्या. व्हेरी इझी. लास्ट वन. चलो बच्चा लास्ट वन. V∠I. 8th one. Z is equal to 1 plus I. So बच्चा R is under root 1 चा स्क्वेअर प्लस I चा जोडीदार सुद्धा 1. सो रूट मध्ये ते आलं 2 आहे की नाही. बर आता इथे बघ याला पुसतो हा बेटा. बर x1 y1 बर का x1 y1 काय होईल इथं कुठेतरी ना पॉइंट P. X is positive, Y is positive, right? This is the theta. अरे yes or no? Very easy. Anti-clockwise first quadrant, very easy. So बच्चा tan theta is 1/1 म्हणजे theta is pi/4 संपलं. Anti-clockwise positive. Done. Getting?
So beta, second question is here which is saying find real values of theta. Theta चा रिअल व्हॅल्यू काढा. फॉर विच हा जो एक नंबर दिलाय कॉम्प्लेक्स नंबर इट इज प्युअरली रिअल. आता तो ए प्लस बी आय फॉर्म मध्ये नाहीये. सो लेट्स कन्वर्ट बच्चा इनटू ए प्लस बी आय फॉर्म. सो झेड इज इक्वल टू 4 plus 3i sin theta upon 1 minus 2i sin theta. याला ए प्लस बी आय फॉर्म मध्ये करून घ्यायचं. प्युअरली रिअल म्हणजे इमॅजिनरी पार्टला झिरो करायचं. इट इज दॅट इझी. अच्छा, मग आता काय करायचं? डिव्हाइड डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बाय कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ऑफ डिनॉमिनेटर. याचा कॉन्जुगेट काय बेटा? 1 प्लस 2i sin theta अपॉन 1 प्लस 2i sin theta इज इक्वल टू, चला सोडवा आता. 4 गुणिले 1 4 प्लस 4 गुणिले 2 8i sin theta plus 3i sin theta into 1 will be 3i sin theta plus 3i sin theta into 2i sin theta. 3 गुणिले 2 6 i गुणिले i स्क्वेअर sin गुणिले sin काय बेटा? sin स्क्वेअर अपॉन a प्लस b a मायनस b a स्क्वेअर मायनस b चा स्क्वेअर म्हणजेच काय बच्चा? 2i sin theta ब्रॅकेट स्क्वेअर. पहिल्या टर्मचा स्क्वेअर वजा दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर, कारण a मायनस b इंटू a प्लस b फॉर्म आहे. सो इट इज इक्वल टू 4 प्लस 8 आणि 3, कारण की i sin theta 8 आणि 3 11 i sin theta 11 i sin theta. आता i स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस 1, सो मायनस 6 sin स्क्वेअर थिटा अपॉन 1 चा स्क्वेअर 1 आहे मायनस 2 चा स्क्वेअर आला 4 i चा स्क्वेअर i स्क्वेअर sin थिटा चा स्क्वेअर sin स्क्वेअर थिटा. समजते ना बेटा? अरे मी काय केलं, ही i स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे ना, i माहिती ना बेटा तुला, रूट ऑफ -1. सो i स्क्वेअरची व्हॅल्यू आली -1. ठीक आहे, विच इज इक्वल टू, आता बघ बेटा 4 आणि -6 sin स्क्वेअर थिटा यांना सोबत लिहितो. 4 -6 काय का? तर बेटा ते i ला चिटकलेले नाहीये ना, दे आर रिअल. आता जे i ला चिटकलेत ते 11 sin थिटा आहे. सो बच्चा 11 sin थिटा हे i ला चिटकले, सो i बाहेर असं व्यवस्थित लिहिलं अपॉन, आता i स्क्वेअरची व्हॅल्यू -1 असल्यामुळे काय होईल बेटा? मायनसचं हे प्लस 4 sin स्क्वेअर थिटा. आय रिपीट, i स्क्वेअरची व्हॅल्यू -1 टाकलं तर मायनस मायनस प्लस होईल 4 sin स्क्वेअर थिटा. ही टर्म दोन्ही ठिकाणी डिवाइड करू, आपलं टार्गेट सक्सेस झालं. 4 मायनस 6 sin स्क्वेअर थिटा भागिले 1 प्लस 4 sin स्क्वेअर थिटा. ही टर्म पुन्हा याच्या खाली घे, सो प्लस 11 sin थिटा भागिले 1 प्लस 4 sin स्क्वेअर थिटा. आणि बघा i झालं. सो याला पण कपडे घालू आपण, व्यवस्थित झालंय बघ. याला याच्या खाली घेतल्यानंतर a प्लस बी आय असा फॉर्म आला. आता बघ प्युअरली रिअल. बच्चा प्युअरली रिअल चा अर्थ काय असतो? इमॅजिनरी पार्ट 0. म्हणजे काय बच्चा? इमॅजिनरी पार्ट झेड इज 0. ठीक आहे ना? हु इज इमॅजिनरी पार्ट? बच्चा दिस इज द रिअल पार्ट, दिस इज द इमॅजिनरी पार्ट. आर यू गेटिंग? बघ ना, हा पार्ट एकदा उडाला की फक्त एवढाच राहील ना रिअल पार्ट. सो देअरफॉर इमॅजिनरी पार्ट 11 sin थिटा भागिले 1 प्लस 4 sin स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 0. हा रिअल इमॅजिनरी पार्ट उचलला, 0 केला. मग आता उरेल काय? फक्त रिअल पार्ट. सो फाइंड रिअल व्हॅल्यूज ऑफ थिटा. थिटाच्या व्हॅल्यूज काढा म्हणतायत बेटा. ही अख्खी टर्म तिकडे जाऊन भस्म झाली. सो 11 sin थिटा इज 0. ह्या टर्मला तिकडे जाऊन मोक्षच भेटला ना, शून्याला मल्टिप्लाय झाली, फिनिश्ड. 11 sin थिटा इज 0 म्हणजेच मी लिहू बेटा sin थिटा इज 0. 11 ला पण तिकडे जाऊन मोक्ष भेटला बेटा. sin थिटा इज 0 फक्त लक्षात ठेव, ट्रिग्नोमेट्री मध्ये आपण डिटेल मध्ये शिकणार आहे. sin थिटा इज इक्वल टू 0 implies थिटा इज n पाय, where n is integer.
एन इज इंटिजर. आय लिहा किंवा झेड लिहा, कसं मेन्शन करा. कधी आय लिहितात, कधी झेड लिहितात, काहीही फरक नाहीये. स्क्रीनशॉट घ्या. चलो सो बेटा क्वेश्चन. ओके बच्चा, तर रिप्रेझेंट करा झेड, झेड बार मायनस झेड आणि मायनस झेड बार आर्गन डायग्राम मध्ये. राईट. आता आर्गन डायग्राम काय असते तर बेटा मी एकदा जो झेड आहे ते सगळे काढून घेतो. झेड इज इक्वल टू, जस्ट अ मिनिट हा बेटा, एक कॉल येतोय. चलो सो झेड इज इक्वल टू 3+5y. आपण हे सगळं एकदा काढून घेऊ. रिप्रेझेंट झेड. ओके, झेड बार. झेड बार म्हणजे काय बच्चा? कॉन्जुगेट. कॉन्जुगेट म्हणजे काय? कॉन्जुगेट म्हणजे काय? चेंज द साइन ऑफ इमेजनरी पार्ट ओनली. आयला जो चिटकलेला असतो तो प्लसचा मायनस, मायनसचा प्लस करा. सो बच्चा 3 हा +5 चा काय केला? -5 आहे तसंच. मायनस झेड. बच्चा मायनस झेड म्हणजे काय? मायनस साइन नाही बघ, झेड ली. 3+5y म्हणजे काय बेटा? हे बघ ना, -3 आणि -5y. मायनस ऑफ झेड बार. व्हेरी इझी. निगेटिव्ह ऑफ दॅट झेड बार. सो निगेटिव्ह झेड बार माझ्याकडे आहे 3 - 5y. -3 मायनस ऑफ मायनस +5y. आले सगळे. आता काय करायचं याला? आर्गन डायग्राम मध्ये लिहायचं. म्हणजे नवीन काय नाही बेटा. हे बघ, हॉरिझॉन्टल वर्टिकल करायचं. हॉरिझॉन्टल वाला रियल ऍक्सिस, वर्टिकल वाला इमॅजिनरी ऍक्सिस. ठीक आहे ना. आणि हा इथे इट्स ओरिजिन. ठीक आहे. आता बघ सगळ्यात अगोदर झेड. झेड इज 3+5y म्हणजे x इज 3, y इज 5. अच्छा इथे बघ 3 5 3 5 असे लागणार आहेत. सो मी काय करतो 1 2, अच्छा x वरती 5 पण लागेल. सो 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. ओके बेटा. y डॅश हा तुमचा x विच इज रियल ऍक्सिस, हा x डॅश, हा y. y डॅश निगेटिव्ह. क्लिअर आहे. सो बेटा 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 हे -1 -2 -3 -4 -5, -1 -2 -3 -4 -5. चला सो तो जो झेड आहे हा कोणता पॉइंट रिप्रेझेंट करेल? एक्स वरती 3, वाय वरती 5. एक्स वरती 3, वाय वरती 5. आपण 10वीला असं केलं का नाही? येस. सो 3,5 दिस इज झेड. ओके. चला पुढे झेड बार विच इज 3, -5. आता बघ एक्स वरती 3, वाय वरती -5. एक्स वरती 3 आणि वाय वरती -5. म्हणजे इथं आर यू अंडरस्टँडिंग? सो दिस विल बी झेड बार 3 -5. पुढे मायनस झेड बार -3 -5. हे बघा एक्स वरती -3, वाय वरती -5. सो प्यारे बच्चों, I will get point over here. It will be minus z bar -3 -5. लास्ट वन निगेटिव्ह. काय केलं मी? अच्छा निगेटिव्ह ऑफ झेड बार. बेटा निगेटिव्ह ऑफ झेड बार होईल. हा निगेटिव्ह ऑफ झेड आहे बेटा. आय एम व्हेरी सॉरी. बघ निगेटिव्ह ऑफ झेड. निगेटिव्ह ऑफ झेड बार -3 आणि 5. एक्स वरती -3 आणि वाय वरती +5. यू आर सीइंग की एक स्क्वेअर बनला. दिस इज निगेटिव्ह ऑफ झेड बार की ज्याचे कोऑर्डिनेट्स किती आहेत बेटा? -3, 5. स्क्रीनशॉट घ्या. So today we will stop here for maths bacha, and tomorrow we will continue properties of modulus and argument wala topic आणि पुढचे sums.